नमस्कार शेतकरी मित्रांनो, अगोदर आपण हा व्हिडिओ बनवलेला होता। या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते। ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली तुम्ही सहाय्यक म्हणून तुम्ही ई पीक पाहणी करू शकता। आता ज्यांनी केलेले आहे त्यांचं ठीक आहे, पण व्हिडिओ मुळात त्यासाठी नाही आहे। व्हिडिओ कोणासाठी आहे आणि काय आहे तर शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी चालू झालेली आहे। आता हेच ते अधिकारी आहेत ज्यांनी व्हिडिओज असे पाहिलेले आहेत, जाहिराती पाहिलेले आहेत आणि हे अधिकारी काय करणार आहेत, सहाय्यक अधिकारी ई पीक पाहणी करत आहेत। आता यांना तर ट्रेनिंगच कुठे नाही आहे, मग ट्रेनिंग नसल्यामुळे काय होणार आहे, ई पीक पाहणी आहे ती चुकणार आहे। आता जर चुकले असेल तर घाबरायचं नाही। आता ऑलरेडी चालू झालेले आहे, पण जर चुकलेले असेल तरी पण घाबरायचं नाही आहे। कारण आता काय होणार आहे, ज्यांची ई पीक पाहणी चुकलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांची ई पीक पाहणी पहिला ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी यांच्यामार्फत ही व्हेरिफिकेशन होणार आहे। व्हेरिफिकेशन म्हणजे काय, त्यांचं अप्रूव्हल होणार आहे। अप्रूव्हल झालं तरच या ठिकाणी ते पुढे जाणार आहे, म्हणजे तुमची ई पीक पाहणी सक्सेस होणार आहे। अदरवाईज ती रिजेक्ट होणार आहे। जर रिजेक्ट झाली तर तुम्हाला कसं समजणार आहे, तर त्याच ई पीक पाहणी सहाय्यकाला त्याच्या डॅशबोर्डवरती त्याचं सगळं नोटिफिकेशन वगैरे सगळं येणार आहे, कारण त्यानंच काम केलेलं आहे, चुकीचं काम केलेलं आहे। चूक दुरुस्त करण्याचं काम सुद्धा त्यालाच आहे। सो तेव्हा या ठिकाणी व्हेरिफिकेशनमधून ते फेल होईल। फेल झालं की त्याला समजणार आहे आणि तो वापस येऊन त्याची ई पीक पाहणी करणार आहे। कोण? ई पीक पाहणी सहाय्यक। आता जर काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे एक पीक पद्धतीने तुम्ही करत असाल किंवा काही तुमची दुहेरी पीक पद्धत असेल, कोणत्याही प्रकारे तुम्ही जर शेती केलेली असेल, तुमची ई पीक पाहणी जर फेल होत असेल, म्हणजे आता जर पहिल्यांदा फेल झाली तर वापस तो येणार आहे ज्याने ही ई पीक पाहणी केलेली आहे, तो सहाय्यक येणार आहे, तो करेक्शन करेल, वापस अप्रूव्हलसाठी जाईल। पुन्हा ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी ते अप्रूव्हल करतील, म्हणजे तुमची ई पीक पाहणी सक्सेस होईल। यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांनी पाठवली, पुन्हा ती फेल झाली, म्हणजे 2 वेळा जर फेल झाली तर पुढे नियम काय सांगतो, तर या ठिकाणी नियम सांगतो की जर 2 वेळा जर ई पीक पाहणी फेल होत असेल तर या ठिकाणी ती ई पीक पाहणी पुन्हा त्या ई पीक पाहणी सहाय्यकाला वापस करता येणार नाही आहे, किंवा त्याचं व्हेरिफिकेशन हे ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी यांना करता येणार नाही। मग पुढे काय होणार आहे, असं पण असू शकतं की असा शेतकरी आहे ज्यांनी ई पीक पाहणी त्याची चुकलेले आहे। कशी चुकलेले, त्याने एका मध्ये दुसरं पीक पण आलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे, झालं चुकून काही जर झालं तर 2 वेळा झालेलं आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, पुन्हा डायरेक्ट ग्रामविकास अधिकारी नाही, ई पीक पाहणी सहाय्यक नाही, या दोघांचा विषय क्लोज। तर काय होणार आहे, ही ई पीक पाहणी डायरेक्टली तिसऱ्या वेळेस मंडळ अधिकारी यांच्याकडे जाणार आहे। लक्षात घ्या, 2 वेळा ई पीक पाहणी चुकलेले आहे, आता तिसऱ्या वेळेस डायरेक्टली या दोघांचा विषय क्लोज। तिसऱ्यांदा डायरेक्टली ही ई पीक पाहणी मंडळ अधिकारी यांच्या डॅशबोर्डवरती जाणार आहे। ते स्वतः तुमच्या प्लॉटवरती येऊन तुमच्या क्षेत्रामध्ये येऊन ई पीक पाहणी करणार आहेत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि हां, जर तुम्हाला ऑनलाईन काही बाय करायचं असेल तर 15 ऑगस्ट आलेलं आहे आणि ऑफरसुद्धा चालू आहेत। आता इथं बाबासाहेबाचा फोटो आहे, इथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे, तर हे प्रोडक्ट इथं टॅग केलेलं आहे। तुम्ही कोणतंही प्रोडक्ट, इथं फॅन वगैरे आहे, कोणतंही प्रोडक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करा, वापस जावा, फ्लिपकार्ट असेल, मिशो असेल किंवा इतर काही असेल, तिथं जावा, तुम्ही बाय करा। आणि हा फ्रीडम हा एक डिस्काउंट कोड आहे, डिस्काउंट कोड तुम्ही वापरा, 50% डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे। हा फक्त 15 ऑगस्ट निमित्ताने हा स्पेशल ऑफर आहे, ही ऑफर फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी आहे। सो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा, जर बाय करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन काही बाय करा, फ्रीडम हा कूपन कोड वापरा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, धन्यवाद।